मित्रहो, नमस्कार. मी बाळ पाटील. माझी ओळख म्हणजे मी एक निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक. आजचा माझा विषय आहे, खरं म्हणजे विषय असा नाहीच. हा एक अगदी मी लहान असल्यापासून म्हणजे समज आल्यापासून मला भेडसावणारा प्रश्न आणि अगदी लहानपणापासून ते अगदी तारुण्यात येईपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मी शोधत आलो. माझी उत्सुकता नेहमीच जागी राहिली आणि शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. आणि ते उत्तर म्हणजेच यशाची गुरीकुल्ले, म्हणजेच की टू सक्सेस. आणि ही की टू सक्सेस, यशाची गुरुकुल्ली आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे. चला तर सुरू करूया. मित्र, आज आपण कुठल्याही एका कुटुंबाचा अभ्यास करूया. मग ते गरीब असो वा श्रीमंत असो, ते कुटुंब कामगाराचं असो किंवा शेतकऱ्याचं असो, किंवा नावाजलेल्या कंपनीच्या MDचं की सरकारी खात्यात काम करण्याचं कारकुनाचं असो. आता कल्पना करा की या कुटुंबात 3 मुलं आहेत आणि या 3 मुलांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण द्यायचा प्रयत्न करतायत आणि आईवडिलांना तर वाटतंय की आपली 3 मुलं चांगली मोठी व्हावीत. एखादा चांगला शिकून मोठ्या गलेलट्ट पगारावर नोकरीस लागला पाहिजे. पण वास्तवात जर तुम्ही खरंच अभ्यास केलात कुठल्याही कुटुंबाचा, तर होतं काय, तिघांपैकी खरंच एखादा कोणतरी मोठा होतो, तर दुसऱ्यास कुठेतरी शिक्षकाची नोकरी करावी लागते आणि तिसरा अगदी जेमतेम 10वी पास होऊन ITI करतो आणि एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतो. असो, मग यात काय नवल, म्हणजे यात काय शोधायचं आपल्याला? मित्रांनो, थोडासा विचार करा. एकाच कुटुंबात जन्म घेतलेल्या या 3 पुत्रांना समसमान आर्थिक सुविधा देण्यात आल्या. तिघांवरही सारखेच संस्कार राबवण्यात आले आणि तिघांनाही अगदी समान संधी उपलब्ध झाल्या. आणि असंही असताना अशी तफावत का तिघांमध्ये? मग ती तफावत त्यांच्या पोस्टमध्ये आहे, त्यांच्या आर्थिक बाजूत आहेत. तर ही अशी तफावत का बरं? आता तुम्ही म्हणाल, हा ज्याच्या त्याचा नशिबाचा भाग आहे. ठेवा तुम्ही विश्वास. पण माझं बोलणं पुरतं ऐकून घेतलं तर तुम्ही तुमचा शब्द मागे घ्याल. त्याचं कारण असं की आज मला या विषयावर मुद्दामच बोलायचं आहे. त्याचं कारण वेगळं आहे. याचं कारण की याचा आपल्या आणि आपल्या भावी पिढीच्या यशाचं खूप जवळून संबंध आहे. आता कसं बरं? जर 2020 सालची जर भारताची लोकसंख्या पाहिली, तर या भारताच्या लोकसंख्येचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी वय हे 25 आहे. आता जर तुम्ही कुठेही पब्लिक प्लेस म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गेलात, उदाहरणार्थ बस स्टँड, रेल्वे प्लॅटफॉर्म, एअरपोर्ट, मॉल, तर तुम्हाला त्या गर्दीत तरुण आणि तरुणांचाच जास्त सहभाग दिसेल. याचाच अर्थ काय की आपल्याकडे युवा शक्तीचं वरदान भारताला दिलेलं आहे. आणि ही युवा शक्ती आज जर त्यांचं ॲव्हरेज वय जर 25 असेल, तर 1-2 वर्षांनी त्यांचं लग्न होईल, 3-4 वर्षांनी त्यांना मुलंही होतील 2-3, आणि परत वर म्हटल्याप्रमाणे या 3 मुलांना समसमान संधी देऊनही त्यांच्या यशाच्या मार्गात मात्र त्यांची काहीही चूक नसताना जाणीवपूर्वक फरक बघायला मिळेल. असं का होत असेल हे शोधण्याचा मी अगदी लहान असल्यापासून खूप प्रयत्न केला. आणि अगदी शेवटी काही वर्षाआधीच मला उत्तर मिळालं. झालं काय, मी अलिबागला आमच्या गावाकडे मित्राघरी जेवणाचं आमंत्रण होतं. जेवणार्थी अर्थातच ओळख परेड, वहिनींना तर मी ओळखतच होतो,
मुलांना मात्र पाहिलं नव्हतं. तर वहिनीने त्या तिन्ही सुपुत्रांना समोर आणलं आणि सुरुवात केली. हा माझा मोठा राजू खूप हुशार आहे, गणितात पहिला नंबर. गुरुजी याची नेहमी स्तुती करत असतात. घरातील सर्व हिशोब हाच पाहतो. याला मोठं व्हायचं आहे आणि तेही कलेक्टर म्हणून, आणि मला खात्री हा होणारच. हा 2 नंबर संजू, अभ्यासात बरं आहे पण याला शिक्षक व्हायचं आहे. आणि हा 3 नंबर गोट्या, दिवसभर अभ्यास करत असतो पण काही डोक्यात जात नाही. आम्ही झोपताना उशाखाली पुस्तकं देखील ठेवून पाहिली पण डोक्यातच घुसत नाही याचा अभ्यास. ठीक आहे, आता याच्या देवाक काळजी. हे संभाषण मी ऐकलं आणि जेवण उरकून घरी आलो आणि विचार करता करता माझ्या प्रश्नाचं उत्तरच मिळालं तिथे. बघा कसं ते. अहो, त्या माऊलीनं तिघांचं भविष्य स्वतःच वर्तवलं आणि त्या कोवळ्या मुलांनी त्याची आई जे काय बोलली ते अगदी मनापासून ऐकलं, त्यांचं तंतोतंत पालन करण्याचं ठरवलं त्या कोवळ्या मनात. त्यांचा कॉम्प्युटर म्हणजे जो मेंदू, जो ब्रेन, त्याने बरोबर हे पिकअप केलं की आपली आई काय म्हणाली आणि आपल्या आईच्या अपेक्षा काय आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवातही केली. आपल्या आईने ज्या काही अपेक्षा बाळगल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा नकळत त्यांच्या मनाने निर्धार केला. आता काय झालं असेल पुढे आता बघा. तब्बल 20-22 वर्षानंतर असंच माझा काहीतरी संबंध आला त्यांच्याबरोबर. तर मला असं कळलं, राजू खरोखरीच कलेक्टर झाला. संजूने जेमतेम D.Ed केलं आणि कोल्हापुरास शिक्षकाची नोकरीस रुजू झाला. आणि गोट्या म्हणजे 3 नंबर 7वी सुद्धा दिली नाही आणि वडिलोपार्जित शेती करू लागला. तर मित्र, असं का बरं? परत एकदा मी आपणा सर्वांना प्रश्न विचारत आहे. तिघांनाही अगदी सारखी संधी उपलब्ध असून तिघांमध्ये हा जाणवण्या इतका फरक का? याचं उत्तर आहे सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. आता ही सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी काय आहे हे पाहण्याआधी मी तुम्हाला प्रश्न विचारतो. अहो, त्या माऊलीला असं वाटत होतं की आपला छोटा मुलगा शेतकरीच राहावा आणि मधला शिक्षक. त्या बिचाऱ्याने तर सर्वांवर सारखंच प्रेम केलं होतं आणि तिला असंही वाटत होतं आपली तिघेही खूप चांगले मोठे व्हावेत, खूप शिकावं. पण ती माता बोलून गेली आणि त्या तिघांनाही नकळतच मनातून आईची इच्छा, अपेक्षा कळली आणि ती पूर्ण करण्याचा जणू त्यांनी प्रणच केला. तर ही सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी तरी काय बघूया. इन अ सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी, an individual expectations about another person or entity eventually result in the other person or entity acting in ways that confirm the expectations. म्हणजे काय की या सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीद्वारे असं म्हणतात की जर आपण म्हणजे मी जर आहे, जर माझ्या आईवडिलांच्या अपेक्षा जर कळल्या तर त्या अपेक्षा नकळतच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. चला आपण याची काही उदाहरणं बघूया. याची उदाहरणं अगदी आपल्या शाळेतूनच सुरू होतात. आपल्या शाळेत जर तुम्हाला आठवत असेल तर आपला एक 25-30 मुलांचा वर्ग असेल किंवा 40-50चा असेल. या वर्गात शिक्षकच एक 5-6 मुलं आयडेंटिफाय करतात की हुशार मुलं आहेत आणि त्यांची वेगळी शिकवण घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते करतात. आणि ही मुलंसुद्धा, त्यांनाही असं वाटतं की आपण हुशार आहोत आणि ती नेहमी वर्गात पहिली येतात. हे तर तुम्ही पाहिलंच आहे आपल्या शाळेत. आता आपल्या ऑफिसमध्ये आपण कुणावर तरी खूप विश्वास ठेवतो आणि बऱ्याच वेळा इतरांना सुद्धा सांगत राहतो की अहो, निमकरांकडे काम दिलं आहे ना, मग चिंताच नाही, ते काम पूर्ण होणारच आणि तेही वेळेआधी. आणि अर्थातच निमकरांना सुद्धा त्यांच्यावर असणाऱ्या अपेक्षांची कल्पना असतेच
आणि तशी अपेक्षा पूर्ती करण्यास ते नेहमी झटत राहतात आणि यशस्वी होतात. आणि त्यामुळे निमकर हे नेहमीच अव्वल दर्जाचे कामगार ठरतात. त्याविरुद्ध तुम्ही पाटलांना काम दिलं आहे का? पाटील म्हणजे तुम्ही बघा जरा, म्हणजे ते काम झाल्यावर जरा चेक करा ते बरोबर झालं आहे की नाही. पहिलं झालं आहे का नाही ते बघा, आणि झालं ते बरोबर झालं की नाही. अर्थात पाटलांना पण माहिती असतं की आपल्याबद्दल ही अपेक्षा आहे, बॉस आपल्याबद्दल असं म्हणतो, तर ठीक आहे उद्या करू. आणि समजा नाही केलं किंवा केलं तरी याची आपल्याला म्हणजे याचं तर हे फॉलोअप होणारच आहे आणि ते चेकही केलं जाणार नाही, तर करू सावकाश असं आता पाटील म्हणतात. याचंच कारण की पाटलांना माहिती आहे की आपल्याबद्दल काय अपेक्षा आहे. आणखी उदाहरणं अशी आहेत की आपल्या ऑफिसमध्ये दरवर्षी ॲन्युअल परफॉर्मन्स ॲप्रेझल होतात. आता हे ॲप्रेझलच्या वेळी आपण हाय परफॉर्मर आणि सस्टेन हाय परफॉर्मर असे आयडेंटिफाय करतो. त्यांच्यासाठी वेगळ्या इन्क्रिमेंट असतात आणि त्यांच्यासाठी शेअर्स म्हणजे स्टॉक्सही बऱ्याच जास्त प्रमाणात असतात. हे ऑफिसर जे आयडेंटिफाय झालेले आहेत हाय परफॉर्मर, हायपो, या प्रोफेसीमुळेच त्यांच्या मनात रुजलेलं असतं की आपणाला बेस्ट एम्प्लॉई म्हणून सिलेक्ट केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याकडून कंपनीसाठी चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा ते सर्वजण पूर्ण करून दाखवतात आणि खरोखरच ती अपेक्षा पूर्ण करून ते बेस्ट एम्प्लॉई आणि सारखं म्हणजे सतत, त्याला सस्टेन हाय परफॉर्मर म्हणतात, सतत त्यांचा परफॉर्मन्स हा नेहमी हाय असतो. आता आपलंच आत्ताचं उदाहरण घ्या ना, लॉकडाऊनचं. या लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बऱ्याचशा सोसायटीमध्ये हे हाऊस हेल्प आहेत, म्हणजे हाऊसमेड सर्वंट्स हे बंद केलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्या सौभाग्यवतीची अशी अपेक्षा आहे की आपल्या मिस्टरांनी काहीतरी काम करावं आणि ही अपेक्षा आपल्यालाही कळली आहे आणि त्यामुळे बरेचसे म्हणजे जवळजवळ सगळेच आपण काम करण्यास मदत करतो. ही सुद्धा सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीज नव्हे का? तुम्हाला माहिती आहे की मर्टॉन हा अमेरिकन सायंटिस्ट यांनी आपल्या सोशल थिअरी अँड सोशल स्ट्रक्चर्स या पुस्तकात या प्रोफेसीचं एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे. झालं काय, एका बँकेत असंच ज्यांनी त्या बँकमध्ये अकाउंट आहे त्यांना असं वाटायला लागतं की ही बँक दिवाळखोरीत निघणार आहे आणि दिवाळखोरीचा अर्ज या बँकेने भरलेला आहे. असं जेव्हा वाटतं तेव्हा सर्वजण हळूहळू आपले पैसे विड्रॉ करायला लागतात. अर्थातच विड्रॉ झाल्यावर बऱ्याच जणांनी हे पैसे विड्रॉ झाल्यावर त्या बँकेत पैसेच नसल्याने खरंच ही बँक दिवाळखोरीच जाते. तर यालाच म्हणतात की एखादी जर गोष्ट जर आपल्या मनात आली तर माणूस तशा प्रकारची बिहेवियर करायला लागतो. सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीमध्ये द ओनली एक्सप्लेनेशन जे आपण आता जे म्हटलं बँकेचं किंवा इतर एक्झाम्पल आपण म्हटली, द ओनली एक्सप्लेनेशन फॉर दिस आउटकम इज दॅट द कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स इन्फ्लुएन्स देअर बिहेवियर टू विड्रॉ मनी अँड अल्टिमेटली बँक क्लोजर. This effect is known as Pygmalion effect, is an example of self-fulfilling prophecy involving interpersonal processes. When we expect certain behavior of others, we are likely to act in ways that make the expected behavior more likely to occur. खरं सांगायचं तर आपण स्वतःच आपले ज्योतिषी आहोत आणि बऱ्याच वेळा आपण स्वतःबद्दलचे जे जे भाकीत केलेलं आहे ते अगदी खरं ठरतात. तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं, सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं, तर लहानपणीच आपण काहीतरी ठरवलं होतं मी हा होणार. काही जण म्हणतात मी इंजिनियर होणार, काही म्हणतात मी डॉक्टर होणार, काही म्हणतात मी एखाद्या कंपनीचा CEO होणार. आणि जे जे त्यांनी ठरवलेलं आहे त्यावेळी ते खरं झालेलं आहे. आता याची बरीच उदाहरणं आहेत. खरं म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला प्रोजेक्ट करत असाल आणि त्या प्रोजेक्टवर काम करत असताना तो प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण प्रत्यक्षात होण्याचा अनुभव येतो. त्याचं कारण असं की प्रोजेक्ट सुरू होतानाच तो माणूस सांगतो मी हा प्रोजेक्ट चांगलं पूर्ण करून दाखवीन, हा प्रोजेक्ट मी यशस्वी करून दाखवणारच, आणि प्रोजेक्ट पूर्ण होतो. आज
मला जवळजवळ 15 ते 1600 ऑफिसर्सना ॲड्रेस करायचं, मला भाषण करायचं आणि मला खात्री आहे की माझं भाषण हे चांगलं होणारच आणि होतंच ते. माझं इतकं भाषण अप्रतिम होतं की टाळ्यात सोडा की भाषणानंतर स्टँडिंग ओव्हेशन मिळतं. तर काय हे मिरॅकल तरी काय आहे? हे मिरॅकल म्हणजेच सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी. When one person has expectation of another, changes her behavior in accordance with these expectations and the object of the expectation, then also changes her behavior as a result. मित्रांनो, सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी याचा उगम कदाचित 50 ते 60 वर्षापूर्वीच झाला असेल. कारण अमेरिकन सायंटिस्ट मेर्टॉन हे मुळे 2000 सालापर्यंत जिवंत होते. या विषयावर मी थोडासा रिसर्च केला आणि असं आढळलं की प्राचीन काळी आपल्या संस्कृत उपनिषदामध्ये याचा उल्लेख यद भवम तद भवती असा केलेला आहे. हे यद भवम तद भवती हे संस्कृत वाक्य आपल्या हिंदू संस्कृतीत पवित्र अशा प्राचीन वेदाचा एक हिस्सा आहे. आता भवम म्हणजे इनर थॉट्स ऑफ डिपोजिशन आणि भवती म्हणजे अपीरन्स अँड मॅनिफेस्टेशन. यद भवम तद भवती मीन्स युअर इनर थॉट्स मेक युअर आउटर अपीरन्स. युअर थॉट्स विल इन्फ्लुएन्स युअर बिहेवियर अँड युअर बिहेवियर इन्फ्लुएन्स युअर कॅरेक्टर. याचाच अर्थ मुळी ॲज यू थिंक सो यू बिकम ऑर युअर वॉट यू बिलीव्ह. तर थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी आणि यद भवम तद भवती याचा खरा तर अर्थ एकच आहे. A self-fulfilling prophecy is a belief or expectation that an individual holds about future that manifests because of individual holds it. मित्रांनो, पण या प्रोफेसीचा जरा निगेटिव्ह साईड पण आहे. एखादा जर माणूस जर कॉन्स्टंटली नेहमीच आपल्या ॲबिलिटीबद्दल शंका जर बाळगत असेल किंवा त्याचे गुरु, त्याचे बॉस, त्याचे आईवडील त्याला नेहमीच जर त्याच्या यशाबद्दल जर शंका घेत असेल तर तो माणूस नेहमीच निगेटिव्ह होतो आणि इट मे inadvertently sabotage himself. Since he is sure his work is subpar, he may avoid putting much time and effort into it or avoid doing altogether. This results in lack of practice and experience, which only serves to make his work even less competent, leading to even more self-doubt and even lower self-esteem. The cycle of self-fulfilling prophecies can be positive for the promising students or promising workmen, promising officers, but the cycle can damage those who are assumed to be incompetent or lacking by themselves and by others. आता याबद्दल थोडेसे कोट मी गोळा केलेले आहेत. विल्यम जेम्स काय म्हणतात? इट इज अवर ॲटिट्यूड ॲट द बिगिनिंग ऑफ अ डिफिकल्ट टास्क विच मोर दॅन एनिथिंग विल अफेक्ट अ सक्सेसफुल आउटकम. Whatever we expect with confidence becomes our self-fulfilling prophecy. हेनरी फोर्ड असं म्हणतात, whether you think you can or you think you can't, you are right. तर मित्र हो, सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी किंवा यद्भवम तद्भवती हे याचा जर खरा जर अर्थ पाहिला तर एकच आहे. जर लायन म्हणजे सिंहाने जर विचार केला तर तो फॉक्स आहे, तो कोल्हा आहे, तर तसंच होईल. तर मित्रांनो, आपल्यातला जो सिंह आहे तो ओळखा. आणि आता सर्व शेवटी सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी किंवा यद्भवम तद्भवती यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रावसाहेब दरेकरजी. लर्न इंडिया फाउंडेशन HR फोरम तर्फे ऑनलाईन व्याख्यानमाला जी सुरू केलेली आहे ती दिनांक 19 एप्रिल 2020 रोजी सुरुवात केली आणि दरेकर साहेब नित्य नियमाने या व्याख्यानमालेची शृंखला सुरू ठेवण्यात खरोखरच सिंहाचा वाटा आहे. आणि आपल्या सर्वांची अपेक्षाच आहे
की ते खरोखरच चांगलं काम करतील आणि व्याख्यानं सुरू होतील आणि याच्यामुळे समाज कल्याण, समाज जागृती होईल. सर्वात शेवटी मी असंच म्हणेन की मित्रांनो, जेव्हा आपण कोणाशी कम्युनिकेट करतो, मग ते आपली मुलं असतील, आपला मित्र असेल, आपली सौभाग्यवती असेल किंवा शेजारी असतील, आपण जे काय बोलतो त्याच्यावर कृपया आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा. कारण त्यामुळे बरेचसे मेसेजेस आपण देऊन जातो सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसीचे. ते मेसेजेस जर पॉझिटिव्ह असतील त्याचा इफेक्ट पॉझिटिव्ह होतो, निगेटिव्ह असेल तर त्याचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो. तर कृपया याचा नीट अभ्यास करा. आणि नाव यू नो अबाउट आवर बिलीफ्स अँड अझम्पशन्स कॅन इम्पॅक्ट आवर ओन बिहेवियर अँड द बिहेवियर ऑफ दोज अराउंड अस. बी शुअर टू कीप दिस फिनॉमिनन इन माइंड, एस्पेशली इन युअर कम्युनिकेशन विथ अदर्स अँड इन युअर ओन सेल्फ टॉक. तर मित्रांनो, परत एकदा मी यद्भवम तद्भवतीची परत एकदा आठवण करून देतो की इफ वन कन्सिडर हिमसेल्फ ऑलरेडी प्रोग्राम फॉर सक्सेस, हिज सक्सेस इज अश्युअर्ड सूनर ऑर लेटर. दिस इज द मिनिंग ऑफ द स्टेटमेंट यद्भवम तद्भवती. तर मित्रांनो, नमस्कार. यद्भवम तद्भवती. थँक्यू.